आंबेगाव संकुलातील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीनं भव्य कला आणि हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये पूर्व प्राथमिकच्या चिमुकल्यांसह प्राथमिक, माध्यमिक आणि सीबीएसई विभागाच्या जवळजवळ 1965 विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले पोर्ट्रेट पेंटिंग, 2D डिझाईन, कार्टून ड्रॉइंग, पेपर बटरफ्लाय, मास्क मेकिंग, कार्ड होल्डर, कार्डबोर्ड आर्ट, पेन होल्डर, फ्री हँड डिझाईन, राखी आर्ट, ग्रीटिंग कार्ड, थ्रेड आर्ट, पोर्ट्रेट, मधुबनी, मंडला, वारली, मेमरी ड्रॉइंग, कॉफी पेंटिंग, पिक्सेल आर्ट, प्रिंट आर्ट इत्यादी कला प्रकार प्रदर्शनामध्ये मांडण्यात आले होते। या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पुणे विद्यापीठाचे सेनेटचे सदस्य प्रसन्नजित फडणवीस यांनी केले। तर प्रमुख उपस्थितांमध्ये पुणे महानगरपालिकेचे शिक्षण समिती अध्यक्ष अरुण भाऊ राजवाडे, त्याचबरोबर या भागातील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक हेही उपस्थित होते। या प्रदर्शनाचा मनोमुराद आनंद सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी घेतला। मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध कला प्रकाराचे तोंड भरून कौतुक केले। हे प्रदर्शन सुरेश उदमले सर यांच्या कल्पकतेमुळे आणि मेहनतीमुळे विद्यार्थ्यांची सर्जनशीलता उजळून निघाली। त्यांच्या मार्गदर्शनामुळे हे प्रदर्शन केवळ सुंदरच नव्हे तर प्रेरणादायी ठरले। त्याचबरोबर कला शिक्षक शैलेंद्र सोनाये, सूरज सुभेदार, सुई दुर्गावळे, ज्योती शेमकल्याणी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, सचिव सुनीता जगताप, सहसचिव निर्मोही जगताप, खजिनदार ध्रुव जगताप, समन्वयक डॉक्टर सविता शिंदे, प्राचार्य वर्षा शर्मा व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा शिंदे उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विनोद कुमार बंगाळे यांनी केले, तर आभार ॲडव्होकेट दिलीप जगताप यांनी मानले। हे आहे वारली आर्ट। ही महाराष्ट्रातील पारंपरिक कला आहे। यात साधे आकार वापरले जातात, जसे की त्रिकोण, गोल व रेषा त्यांच्या हाता व पायांसाठी। ती पांढऱ्या रंगात काढली जाते। त्याचा पार्श्वभाग कथ्थैया रंगाचा असतो। वारली आर्टची सुरुवात उत्तर कोकण, ठाणे, जव्हार, पालघर मधून सुरुवात झाली होती। या दक्षिण भागातल्या, दक्षिण पुण्यातल्या राजूजी जगतापांच्या प्रेरणेतून चालू झालेल्या अभिनव शाळेच्या प्रदर्शनाच्या कला प्रदर्शनाच्या उद्घाटनाला मी आलो होतो। मुलांनी काढलेली चित्र असो, त्यांनी केलेले प्रोजेक्ट असो, अतिशय सुंदर आहेत आणि त्यांनी त्यांच्या वयानुरूप केलेले आहेत। शाळा कायम अशा याला प्रोत्साहन देते। मी शाळेचा जुना हितचिंतक आहे, त्यामुळे मला शाळा कशी चालते हेही माहिती आहे। तर अतिशय छान त्यांनी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहित केलेलं आहे आणि असंच वेळोवेळी त्यांनी करावं अशी माझी इच्छा आहे। नमस्कार। आज दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी आपल्या अभिनव एज्युकेशन सोसायटी आंबेगाव कॅम्पस या संकुलात आर्ट अँड क्राफ्टचं एक्झिबिशन आपण संस्थेने आयोजित केलं होतं आणि या समारंभाच्या उद्घाटनासाठी आपण आपले पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य तसेच बँक ऑफ महाराष्ट्र हे जे डायरेक्टर असलेले प्रसन्नजित फडणवीस साहेब, त्याच पद्धतीने आपल्या परिसरातील माननीय नगरसेवक अरुण भाऊ राजवडे, अध्यक्ष शिक्षण पुणे महानगरपालिका शिक्षण समिती आणि त्याच पद्धतीने बाकीचे इतर सर्व आपल्या भागातील नगरसेवक यांचा आपण या निमित्ताने सत्कार समारंभाचं आयोजन देखील आज केलं होतं। आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन अगदी चांगल्या पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांनी त्याचं आयोजन केलं। तिथे ठेवलेल्या वस्तू ह्या अत्यंत उल्लेखनीय अशा वस्तू होत्या। त्याचं कौतुक पाहुण्यांनी तसेच संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी केले। अभिनव एज्युकेशन सोसायटी हे सदैव आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत असतं आणि समाजात आम्ही अशा पद्धतीने शिक्षण क्षेत्रात काम करत राहू। धन्यवाद।